नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। किरकोळ घटना वगळता जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान जिल्ह्यात शांततेत जनतेचा कौल आमच्याच बाजूने, खासदार संदीपान भुमरे यांचा दावा। आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी। आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी खास बातचीत। मी जसा माझा मतदानाचा हक्क बजावला तसा सर्वसामान्य जनतेनेही मोठ्या उत्साहात मतदान करावं असं आवाहन खासदार संदीपान भुमरे यांनी केलंय। त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे। या निवडणुकीत जनतेचा कौल आमच्याच बाजूने मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदानाचा मी जसा हक्क बजावला तसा सगळ्यांनी आज मतदानाचा हक्क बजावा ही मी सगळ्याला विनंती करतो। मतदानाचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतो। आपण बघितलं असेल मतदानाचा प्रतिसाद हा खूप म्हणजे सकाळी सकाळी इतका काही प्रतिसाद आहे। मला वाटतं मतदानाची टक्केवारी ही निश्चित वाढल्याशिवाय शिवसेनेला त्याचा फायदा होईल। टक्केवारी वाढली म्हणजे शिवसेनेला फायदा होईल आणि शिवसेनेच्या जागा निवडून येतील असं मला खात्री आहे। साधारण किती जागा शिवसेनेची लागतील? कारण युती सुटलेली आहे संभाजीनगरमध्ये, 63 जिल्हा परिषद उमेदवार आहे। किती उमेदवार तुमच्या शिवसेनेचे? आता आम्ही जवळजवळ 41 जागा लावतो। युती काही जागेवर युती आहे, काही जागेवर पण आता गंगापूरला युती आहे, त्याच्यानंतर वैजापूरला युती आहे। असं काही म्हणता येणार नाही किंवा युती तुटली होऊन काही जागेवर युती आहे, काही जागेवर थोडंफार स्थानिक लेवलला झालेलं आहे, त्याच्यामुळं फार काही परिणाम होणार नाही। पण सत्ता ही येणार आहे आणि भगवा हा जिल्हा परिषद फडकणार आहे, पंचायत समितीवर सुद्धा भगवा फडकणार आहे, त्यात कुठेही शंका नाही। आणि ही जी जागा आहे पाचूरची, ही पाचूरची जागा खूप काही मता नाही आहे, तशाच बाकीच्या बी जागा अशाच मता नाही। तुमच्यावरती घराणेशाहीचा आरोप देखील विरोधकांनी केला होता की त्यांच्या पुतण्याला उमेदवारी दिली। हे चालूच राहतं। घराणेशाही याच्या आधी या जागेवर विलास बापू होते, त्याच्यामुळं असं काही नाही। 3 वेळेस विलास बापू होते आणि आता शिवराज, त्याच्यामुळं घराणेशाहीचा नाही करतो नाही, असं काही लादलेले उमेदवार नाही। तुम्हाला घराणेशाहीचा जर उमेदवार असता तर मग थोडाफार फरक होतो। घराणेशाही तुम्हाला मतदानातून दिसेल। घराणेशाही एका लोकातून उमेदवार आहे, तुम्हाला मतदाना दिवशी दिसेल। मतदाराला विचारा घराणेशाही आहे का काय। दरम्यान आमदार विलास भुमरे हे मतदानासाठी गेले असता त्यांच्या लहान मुलाच्या हातावरती शाई लावण्यात आली आहे आणि मतदान करताना तो मुलगा आमदार विलास भुमरे यांच्या सोबत होता। यावरती माध्यम प्रतिनिधी खासदार संदीपान भुमरे यांना विचारणा केली असता त्यांनी भुमरे स्टाईलमध्ये प्रश्नाला फिरवत हा विषय हलक्यात घेतलाय। तुमच्या गावातल्या मतदान केंद्रावर आमदार विलास भुमरे हे मतदान केले, मतदानाच्या वेळेस त्यांचा मुलगाही गेला, त्यांनी बटन दाबलं अशी चर्चा आहे आणि शाई पण लावली। याची गंभीर दखल आता निवडणूक प्रक्रिया मला काही ऐकू घ्यायला लहान लेकरू, मला काही माहित नाही। मी नव्हतो तिथं, आता मी माहिती घेईन, मला काहीच माहिती मी तुम्ही बघितलं मी इकडे, मला काही कल्पना नाही। मतदान केंद्रावर अख्खं कुटुंब घेऊन जात आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे। मी काय म्हणतो, मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत। मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळासहित जाते, लेकरा बाळ कुठे ठेवते? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन दाबलं किंवा शाई लावलं? ऐकून घ्या ना,
लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना, आणि सगळं कुटुंब जातं. आता तुम्ही इथं या ना, इथं आले ना तर तुम्हाला सगळं कुटुंब दिसते ना मतदानाला जाताना. नाही, आता आहे की सामान्य माणसाकडनं झाली चूक तर ठीक आहे. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना हे कळायला पाहिजे की मुलाला मतदान केंद्राच्या जिथं आपण मतदान करतो तिथं घेऊन जाऊ नये, त्याच्या पोटाला शाई लावून घेऊ नये. आता काय, मला काहीच माहिती नाही. मी माहिती घेईन, मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी काही बोलणार नाही. काय तुमच्या समोर मी इथं उभा आहे आणि मी इकडे आहे, त्याच्यामुळे मला काहीच माहिती नाही. आरोप केलाय की तुम्ही भरमसाठ पैसे वाटले जिल्हाभरात आणि मतदार आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. आता लोकसभा झाली तेव्हा भरमसाठ वाटली, विधानसभा झाली तेव्हा भरमसाठ वाटली, आता नगरपालिका झाली तेव्हा भरमसाठ वाटली, आता जिल्हा परिषद पंचायत समिती तेव्हा भरमसाठ वाटली. म्हणजे यांना माहिती आहे की उद्याचा निकाल हा शिवसेनेचा आहे 9 तारखेचा. मग आता उसूनच म्हणायचे का भरमसाठ वाटले. मग ज्यावेळेस तुम्ही त्याला विचारता हे कसं झालं, तर मग ते म्हणाला हायचे त्यांनी पैसे भरमसाठ वाटली. बाकी काय उत्तर काय त्यांच्याकडे मला सांगा ना. कृष्णाची उत्तर द्यावा ना, ते काहीतरी दुसरं भ्रष्टाचाराचं कशाचं द्या एखादं. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 7 दिवसीय निवासी शिबिराचं उद्घाटन मौजे रायपूर येथे संपन्न झालंय. सदर शिबिरात विविध प्रकारे उपक्रम राबवण्यात आले असून यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दिनांक 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये मौजे रायपूर पोस्ट डोनगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या 7 दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन डॉक्टर श्री दिवाकर कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंकजा वाघमारे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकीय शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथील कमांडंट संजय बी सोनवणे प्रमुख उपस्थित होते. यूथ फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ स्पेशल फोकस ऑन वेस्टर्न मॅनेजमेंट अँड वेस्टलँड डेव्हलपमेंट या थीम आधारित होणाऱ्या 7 दिवसीय निवासी शिबिराचं उद्घाटन करताना डॉक्टर दिवाकर कुलकर्णी यांनी महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांच्या सामाजिक कार्यावरती माहिती दिली. गांधींनी सांगितलेलं तत्वज्ञान आणि संत गाडगे महाराजांनी याची परोपकाराची वृत्ती आजच्या पिढीला समाज उपयोगी बनवण्यासाठी आदर्श आहे असं त्यांनी नमूद केलं. कमांडंट संजय सोनवणे यांना एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी त्यांच्या जीवनातील आनंदी आणि उत्साहवर्धक क्षण सांगताना जी सामाजिक बांधिलकी, समाजाप्रती असलेली संवेदना असावी, जसे ते जीवन जगले तशीच असावी हे नमूद केलं. प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर पंकज वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रस्तावना कार्यक्रम अधिकारी प्रितेश काळन यांनी केली, तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका मृणाल समर्थ हिने केलं. कार्यक्रम अधिकारी प्रितेश काळन, डॉक्टर परमेश्वर अभिमान पुरी, डॉक्टर शाहिस्ता तलत खान, समिती सदस्य प्राध्यापक पवन शिंदे, प्राध्यापक रवींद्र पाटील, डॉक्टर अर्चना चापोलीकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी ओम गवई, भक्ती ठोंबरे, मृणाल समर्थ, स्नेहा सुरडकर, प्रेरणा डेरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. माता उपस्थित आहेत इथे, गावकरी काही आणि विद्यार्थी बंधू भगिनी. या शिबिराचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि सकाळी शोभायात्रा आपल्या गावामध्ये झाली आहे असं आता काळन सरांनी पण सांगितलंय. नाही कॉलेज तर 1923, पण कॉलेजची स्थापना झाली हे लक्षात ठेवलं, त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. उत्तम. म्हणजे ज्या संस्थेमध्ये आपण शिकतो त्या संस्थेविषयी आपलं भावनिक नातं असतं, त्याच्यामुळे छान. कधीची किती जुनी परंपरा आहे कॉलेजची हे माहिती आहे आपल्याला. NSCची स्थापना कधी झाली, काय निमित्त होतं त्याचं सांगता येईल कोणाला? तर NSSची स्थापना झाली 15 सप्टेंबर 1969. महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रभरातील सुमारे 15 लाख मुलींना प्रशिक्षण देऊन विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला असून शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राबवण्यात या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे राज्यभरातील मुलींच्या सशक्तीकरण आणि सुरक्षेत महत्त्वपूर्ण वाटचाल होणार आहे. या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थिनींना जुडो, तायक्वांदो, कराटे, नानचाकू, आईकिडो सारख्या मार्शल आर्ट्सचं प्रशिक्षण दिलं जात आहे. याशिवाय ग्रेपलिंग, जॉईंट लॉक,
स्ट्रगल होल्ड आणि चोक्सा यासारख्या व्यावहारिक विधी देखील शिकवल्या जात आहे. तरीही छत्रपती संभाजीनगरमध्ये राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षणाला पीएम श्री प्रशाळा कसाबखेड तालुका खुलताबाद येथून जोरदार सुरुवात करण्यात आली आहे. तरीही सदर कार्यक्रमाला उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे, प्रकल्प अधिकारी सोज्वळ जैन, गट शिक्षण अधिकारी सचिन वाघ, विस्तार अधिकारी केवट सर, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणाचे प्रशिक्षक वर्षा खंडागळे, सेवानिवृत्त आर्मी अधिकारी बीबी राठोड, मोटिवेशनल स्पीकर अजिनाथ बेलेकर तसेच पीएम श्री प्रशाला कसाबखेडा यांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत असताना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणाची गरज का आहे हे सांगताना म्हणाल्यात की राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षण हे आजच्या काळामध्ये मुलींकरिता लाभदायक ठरेलच, यामध्ये काहीही शंका नाही. तरीही मुलींनी दुसऱ्यांवरती डिपेंडंट न राहता स्वतःचं रक्षण स्वतःला करता यावं, तसेच बौद्धिक विकासामध्ये देखील राणी लक्ष्मीबाई प्रशिक्षणाचा खूप वाटा असेलच, असं उपशिक्षण अधिकारी तांदळे यांनी मनोगताद्वारे स्पष्ट केलं. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी. टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 808-777-1808. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत शहरवासियांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. सदर विभागाच्या मागील वर्षभराच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी उमा शिंदे यांनी. नमस्कार, मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्या बरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा सर उपस्थित आहे. एडियनच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते सर. नमस्कार. आपल्या आजच्या या चर्चेमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर मधील आरोग्य व्यवस्था नेमकी कशी चालतीये, त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा पुरवल्या जातात याचा आपण आढावा घेणार आहोत. तर सर, मी तुम्हाला विचारू इच्छिते की आपल्या महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य विभागाच्या तर्फे कोणकोणत्या सुविधा नागरिकांना पुरवल्या जातात? चांगला प्रश्न आहे. आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे आरोग्याच्या ज्या काही प्रायमरी हेल्थ सुविधा आहेत त्या सर्व हेल्थ फॅसिलिटी आपण हेल्थ सर्व्हिसेस आपण नागरिकांना देतो. उदाहरणार्थ MCH विंग, माता बाल संगोपन,
त्याच्यानंतर जे काय आहे NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, कम्युनिकेबल डिसीजेस स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, यामध्ये महापालिकेमध्ये जन्म मृत्यू विभाग आहे, मलेरिया विभाग आहे, विवाह नोंदणी आहे आणि मेन म्हणजे रुटीन इम्युनायझेशन जे आहे ते रुटीन इम्युनायझेशन सुद्धा या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणे सर्व आरोग्य केंद्रामध्ये महानगरपालिकेच्या राबवलं जातं. जी. याबरोबरच संभाजीनगर मधील जे आरोग्य केंद्र आहेत, तर नागरिकांना स्पेशलाइज OPD कोणकोणत्या आरोग्य केंद्रांवरती उपलब्ध आहे, जेणेकरून ते तिथे जाऊन लाभ घेऊ शकतात? सध्या तरी जे पॉलिक्लिनिक म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं आपल्याला जे सुरू करण्याचं हे आहे, तर मागच्या आम्ही वर्षभरापासून महापालिकेच्या 7 ठिकाणच्या सेंटरवर आपण पॉलिक्लिनिक चालू केलेलं आहे. या पॉलिक्लिनिकमध्ये स्पेशली स्त्रीरोग तज्ज्ञ, ENT सर्जन, ऑप्थॅल्मिक सर्जन, सायकॅट्रिस्ट, सर्जन म्हणजे जनरल सर्जन, या सर्व विविध तज्ज्ञ जे आहेत त्यांचं एनरोलमेंट केलेलं आहे आणि ते तज्ज्ञ वेगवेगळ्या जे डेजला आहेत त्या वेगवेगळ्या 7 जे आपले सेंटर आहे, जसं की बन्सीलाल नगर आहे, N8 आहे, N11 आहे आणि तुमचं सिल्क मिल आहे, क्रांती चौक आहे. तर या विविध सेंटरवर हे सर्व स्पेशालिस्ट जे आहे ते आरोग्य सुविधा त्या ठिकाणी देतात. यासह आपण जर पाहतो की लोकसंख्या जर पाहिली संभाजीनगर मधील, तर महिलांचाही पुरुषांच्या बरोबरीने यामध्ये वाटा आहे. तर या महिलांसाठी महानगरपालिकेच्या वतीनं कोणकोणत्या सुविधा पुरवण्यात येत आहेत? महिलांसाठी ज्या काही सर्व हेल्थ सर्व्हिसेस मधल्या सुविधा आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. प्रत्येक महिला ही जी आहे किशोरवयीन वयापासून ते आपण सिनियर सिटीजन पर्यंत सर्व एज ग्रुपमध्ये त्यांची केअर घेण्यासाठी या आरोग्य विभागामध्ये विविध योजना आहेत. जसं की अडोलसंट क्लिनिक आहे, त्या ठिकाणी पूर्ण त्या अडोलसंट क्लिनिकमध्ये आपण काउन्सिलिंग सेशन घेतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो, ज्या काही मेन्स्ट्रुअल हायजीन बद्दल त्यांना पूर्ण त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं आणि याबरोबरच ज्या काही गरोदर माता आहेत त्या गरोदर माताचं रजिस्ट्रेशन ANC रजिस्ट्रेशन पासून पूर्ण डिलिव्हरी झाल्यानंतर PNC पिरियड पर्यंत मुलाचं पूर्ण वॅक्सिनेशन होऊसपर्यंत पूर्ण काळजी आपल्याकडे घेतली जाते. त्या काळजीमध्ये स्पेशली वेळोवेळी त्यांचे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहेत, ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत, त्याच्यानंतर सोनोग्राफी आहे. सोनोग्राफीसाठी सुद्धा आपल्याकडे प्रायव्हेटचे रेडिओलॉजिस्ट एम्पॅनल्ड आहेत. आपण त्यांची मोफत सोनोग्राफी ही करून देतो आणि त्याबरोबरच जर काही ॲनिमिक मदर असतील तर आयर्न सुक्रोज आपण त्यांना हेल्थ सेंटरला देतो. ज्यावेळेस काही जे पेशंट आहे हाय रिस्क प्रेग्नन्सी ज्या काही आयडेंटिफाय होतात त्यांच्या MCP कार्डवर आपण ते मार्क करून त्यांना आपण टिल डिलिव्हरी अँड आफ्टर इन डिलिव्हरी म्हणजे PNC पिरियडमध्ये सुद्धा आम्ही ते त्यांना ट्रॅक करतो. सेफ इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी होण्यासाठी जे काही सर्व असिस्टन्स लागतं ते पूर्ण आम्ही देऊन त्या मातेची हाय रिस्क प्रेग्नन्सी जरी असेल तरी त्याची डिलिव्हरी आणि बच्चूसाठी जे काही केअर लागते ते सर्व केअर या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो. त्याबरोबरच जर म्हणजे आपली जे टोल फ्री कॉल आहेत त्या कॉलवर कॉल आल्यानंतर त्या मातेला त्यांच्या घरून पिकअप करून आपण आपल्या इन्स्टिट्यूशन मध्ये आणतो आपल्या ॲम्ब्युलन्सद्वारे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा डिस्चार्ज होतं प्रत्येक डिलिव्हरी झालेल्या पेशंटला परत आपण घरापर्यंत ॲम्ब्युलन्सने त्यांना तिथं पाठवतो आणि त्या ठिकाणी डिलिव्हरीसाठी लागणारे मेडिसिन, त्या ठिकाणी जे काही इमर्जन्सी मेडिसिन आहे, लॉजिस्टिक्स आहे, सर्व मोफत प्रोव्हाइड केलं जातं आणि अत्यंत चांगल्या प्रमाणे त्यांची काळजी घेतली जाते. जी. ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की गरोदर महिलांसाठी देखील विशेष सेवा पुरवण्यात येतात,
तर जे नवजात बाळ आहेत, नवीन जन्मलेली मुलं आहेत, त्यांच्या लसीकरणासाठी काय नियोजन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येतंय? महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडनं 886 लसीकरण सत्र जे आहेत प्रत्येक महिन्याला आम्ही करतो. त्याच्यामध्ये आरोग्य केंद्रामध्ये जे काही लसीकरण आहेत त्याच्यापेक्षा 4 टाइम जास्तचे लसीकरण सत्र जे आहेत आम्ही आउटरीच सेशन म्हणतो. ते विविध याच्यामध्ये ज्या अंगणवाडी आहेत, वेगवेगळे जे काही ठिकाणी जिथं पाली आहेत, जे काही बच्चू तिथं नवीन मायग्रेटेड आहेत, त्या ठिकाणी आमच्या ANM आशाताई जाऊन तिथं लाईन लिस्ट बनवून त्या ठिकाणी तिथं ते सर्व बाळांचं लसीकरण करतात आणि लसीकरणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं काम चालू आहे. आणि जे काही इंडिकेटर्स आहे स्टेट लेवलला, त्या सर्व स्टेट लेवलला आमच्याकडं लेफ्ट आउट, ड्रॉप आउट हा रेट जो आहे ते खूप कमी आहे. एक रिसेंट एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर कासलीवाल मार्बलमध्ये जे काही 200, 250, 300 घरं तिथं त्या पॉप्युलेशनचे आहेत, तिथं 150च्या वर बच्चू आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात रिफ्युजल आहे. त्या ठिकाणी म्हणजे आमचे मेडिकल ऑफिसर, त्याच्यानंतर प्रायव्हेटचे पिडियाट्रिशियन आम्ही आणून तिथं काउन्सिलिंग केली. मी स्वतः तिथं जाऊन त्या पूर्ण फॅमिलीचं काउन्सिलिंग करून आम्ही तिथलं ते वॅक्सिनेशन केलेलं आहे. जो काही रिफ्युजल एरिया आहे त्या रिफ्युजल एरियासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज करून ते रिफ्युजल आम्ही जे आहेत ते वॅक्सिनेशन आम्ही करून घेतलेलं आहे. जी. यासह नवीन वर्ष सुरू झालं आहे. मागील वर्षांमध्ये मनपा आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात आले असतील, तर येणाऱ्या नवीन वर्षासाठी, या नवीन चालू वर्षासाठी काय प्लॅनिंग, काय नियोजन आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आले? तसं पाहिलं तर आरोग्य विभाग छत्रपती संभाजीनगरचं पूर्ण शहरभर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियामध्ये आम्ही मागच्या वर्षापासून एवढी मायक्रो प्लॅनिंग करून या शहरातला एकही स्लम असा नाहीये की ज्या ठिकाणी आरोग्यवर्धिनी नाहीये किंवा आपला दवाखाना नाहीये. तर शहरातल्या आजच्या डेटला 99 दवाखाने आमचे सुरू आहेत आणि अजून 10 दवाखाने जे आहेत ते येत्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होत आहेत. महापालिकेचे 40 UPSC आहेत. आपल्याकडे 22 आपला दवाखाना सँक्शन झालेले आहेत. ते सुद्धा त्यापैकी 16 कार्यान्वित झालेले आहेत आणि 53 आरोग्यवर्धिनी सँक्शन झालेले आहेत. त्यातल्या 43 ह्या कार्यान्वित आहेत आणि 10 ज्या आहेत ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये सुरू होत आहेत. तर या दृष्टीने या सर्व विविध आरोग्य केंद्रातून सर्व प्रकारच्या ज्या काही हेल्थ सर्व्हिसेस आहेत त्या हेल्थ सर्व्हिसेस सर्व नागरिकांना रूट लेवल पर्यंत आम्ही देतो. आणि आता जसे की सेल काउंटर आमच्याकडे आलेले आहेत, आमच्या स्वतःच्या म्हणजे लॅब्स आहेत, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होत आहे. तर पुढील काळामध्ये जे काही थोडं पुढं जाऊन एक डायग्नोस्टिक सेंटर आहे, डायलिसिस सेंटर आहे, ऑप्थॅल्मिक युनिट आहे, सोनोग्राफी मशीन इन्स्टॉलेशन आहे. तर या प्रकारच्या जे काही अजून हेल्थ फॅसिलिटी ज्या आहेत त्या हेल्थ फॅसिलिटी सर्व नागरिकांना देण्याच्या दृष्टीने माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर वेळोवेळी या गोष्टीसाठी मार्गदर्शन करतात. आमचे सर्व हेल्थ सेंटर त्यांच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत अपडेटेड झालेले आहेत. इपॉक्सी कोटिंगचे आमच्याकडे ऑपरेशन थिएटर आहेत. आजच कैसर कॉलनी इथे 8 लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी झाल्या. 2 दिवसापूर्वी N11 झाल्या आणि सांगायचं जर झालं तर 2.5 महिन्यात आम्ही 158 लॅप्रोस्कोपिक ट्युबेक्टॉमी सर्जरी केलेल्या आहेत. त्या दृष्टीने आरोग्य विभाग जे आहे सर्व कार्यरत आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे काही सर्व सुविधा 100% सर्व नागरिकांना देण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. मी सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की हे जे TBचे पेशंट आहे त्याच्यासाठी आपल्या भारत सरकार यांनी पौष्टिक
आहार सर्व टीबीच्या पेशंटला मिळण्यासाठी निक्षय मित्र म्हणून जी काही निक्षय पोषण योजना जाहीर केलेली आहे, त्याच्यासाठी मागच्या दीड वर्षापासून आपण काम करत आहोत. बरेच निक्षय मित्र यांनी कोणी 100 पेशंट, कोणी 150 पेशंट, कोणी 200 पेशंट, कोणी 50 पेशंट. आमच्या माननीय आयुक्तांनी 50 पेशंट घेतलेत. मी सुद्धा 20 पेशंट दत्तक घेतले आहे. तर याचा खर्च काही फार मोठा नाही आहे. एक पेशंटसाठी 6 महिने आपल्याला ते पौष्टिक त्यांना आहार द्यायचा आहे. त्याच्या ज्या फूड बास्केट आहेत त्या द्यायच्यात. तर 3 ते 3,500 रुपये एवढा एक पेशंटसाठी 6 महिन्याचा खर्च लागतो. तर ज्यांना जेवढे पेशंट शक्य आहे 5, 10, 15, 20, 25, 100, 50 तर त्यांनी ते दत्तक घ्यावे. ज्या कारणाने ते आपल्याला 6 महिन्यासाठी त्यांना हेल्दी हाय प्रोटीन डाएट देता येईल आणि त्याची नोंद सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या नावाची होते आणि ज्या दिवशी आपण निक्षय मित्र म्हणून एनरोल होता त्या दिवशी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं आपल्याला त्याचं सर्टिफिकेट सुद्धा ऑनलाईन मिळतं. तर सर्वांनी या गोष्टीची दखल घेऊन जास्तीत जास्त निक्षय मित्र होऊन सर्व आपल्या रुग्णांना आपण सहकार्य करावं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. किरकोळ घटना वगळता जिल्हा परिषद पंचायत समिती मतदान जिल्ह्यात शांततेत जनतेचा कौल आमच्याच बाजूने, खासदार संदीपान भुमरे यांचा दावा. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्याशी खास बातचीत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.